बुलढाणा जिल्ह्यामध्ये दरवर्षी बियाण्याच्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। ह्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये बियाण्याच्या कांद्याची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली। मात्र ह्या वर्षी बियाण्यामध्ये मोठी घट निर्माण झाली आहे आणि दर सुद्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मी सध्या कांद्याच्या शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर ह्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे बियाण्याचा कांदा आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये लागवड केली। मात्र काही दिवसापूर्वी म्हणजे ज्यावेळेला कांदा जो आहे तो फुलारा अवस्थेत होता त्यावेळेला मधमाशी रुसली, परिणामी फरागी भवन न झाल्यामुळं ह्याचे जे बियाणं आहे जे या ठिकाणी भरलं नाही। दुसरीकडे जर पाहिलं तर मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्याच्या शेतातील जे कांदा बियाणं आहे त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे। आता सध्या हे जे कांदा जो आहे म्हणजे बियाण्याचा कांदा जो आहे तो काढणीला सुरुवात झालेली आहे। मात्र शेतकऱ्यांच्या घरामध्ये अपेक्षित बियाणं सध्या येत नाही आहे। मधमाशी रुसली, अवकाळी पाऊस झाला, गारपीट नुकसान झालं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळं ह्या वर्षी जे बियाणं अपेक्षित होतं शेतकऱ्यांना, ज्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी बियाण्याचा कांदा लागवड केली होती, अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्याच्या घरामध्ये येत नाही आहे। परिणामी उत्पन्नामध्ये घट झालेली आहे आणि आता बाजारामध्ये ह्याचे दर जे आहेत ते सुद्धा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीत पाहिलं तर गारपीट, अवकाळी पाऊस आणि मधमाशी रुसल्यामुळं परागी भवन झालं नाही आणि आता घट जी आहे उत्पन्नामध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे। फक्त अपेक्षा आहे ती दर वाढण्याची आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे येण्याची। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।